तर काय सांगताल शहरातले त्या नामांकित पेठे भांडवल कारवाई करण्यात आली काय कारवाई काय झाली? माननीय अन्न सुरक्षा आयुक्त शीतलकुमार मुंडे सर यांच्या निर्देश तसे मार्गदर्शनाखाली जी सेफ फूड सेफ महाराष्ट्र ही मोहीम चालू केलेली आहे. त्या अंतर्गत काल एक नामांकित उत्तम उपाहारगृह जे गुलमंडी परिसरात आहे संभाजीनगर विभागामध्ये शहरामध्ये, तर तिथे इमरती आणि जिलेबी उत्पादन चालू होते. त्या ठिकाणी आपण कारवाई घेतलेली. सदर कारवाई घेताना सदर उत्पादकाकडे रेस्टॉरंट कॅटेगरीचा काइंड ऑफ बिझनेसचा परवाना आहे, तर तो त्याला अलाउड नाही आहे. त्याला ते मॅन्युफॅक्चरिंग युनिटचाच परवाना पाहिजे, पहिली गोष्ट. आणि सेकंड थिंग, ते त्याच्यामध्ये जो समोसे भजी वगैरे जे तळण्यासाठी जे तेल वापरतात, ते कॉटनचं सीड ऑइल जे सरकीचं ऑइल वापरतात, ते कंटिन्यू ते रियूज करून ते वापरत होते. ते करायला परमिशन नाही आहे. जर आपण जेव्हा टीपीसी मीटरने त्याचा टोटल काउंट चेक केला तर तो 25च्या वरती होता, जवळपास तो 58 निघाला त्या अंतर्गत. त्याच्यामुळे त्याचे पण आपण सॅम्पल घेतलेले आहे, लॅबला पाठवलेले आहे. सदर परत जिलेबी तयार करताना जे वनस्पती म्हणजे डालडा ते यूज करतात, त्याचे पण आपण टीपीसी मीटरने चेक केलं असतं, ते पण जवळपास 36 रिडिंग आलेलं आहे त्यामध्ये टोटल काउंटचं. तर ते 25 पेक्षा जास्ती नको. नंतर जिथं आपण तपासणी केली त्या अंतर्गत तिथे आपल्या जुर्यांचा वावर पण आढळला. ते जुर्या पण होते, त्याचे पण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेले आहे त्या बाबतीत. तसेच जे इमरती आणि जिलेबीसाठी जे कलर यूज केले होते टाट्राझाईन, तर तिथले जे कामगार आहे त्यांना तिथं टेक्निकल पर्सन कोणीच नाही. त्यांना माहितीच नाही किती कलर टाकायचा, कसा टाकायचा, काय. मग ते त्यांच्या मनाप्रमाणे काही टाकून देतात. जे प्रॉपर जर लिमिटनुसार कलर टाकायचा तो टाकत नाही. तसेच तिथं जे भिंती वगैरे होत्यात तिथं पण जाळे जळमटे लागलेले होते. जे प्रिमाइस होते ते अस्वच्छ होते भरपूर त्या अंतर्गत. सदर ठिकाणी अजून काही गोष्टी आम्हाला आढळल्या की तिथं काही ठिकाणी समोसे भजी तळताना तिथेच तंबाखू वगैरे, चुना वगैरे तेच कामगार खात होते. एक प्रकार तिथंच त्या टमिटा ठेवलेल्या होत्या. तसेच तिथले प्रॉपर तिथं खिडक्यांना एक जाळी काहीच नाही आहे. भरपूर ठिकाणी तिथलं ड्रेनेज लाईन पण बाजूला तिथं त्यांनी रॉ मटेरियल प्लेस केलेले होते. तर अशा आणि भरपूर त्रुटी आढळलेल्या आहे. त्या अंतर्गत आपण ही कारवाई घेतलेली आहे. तर सदर जी ऑइलची जी कारवाई जी आहे ती टोटल पोलर काउंट याचा इफेक्ट आपल्या हेल्थवर होतो. जर तुम्ही कंटिन्यू वारंवार तेल जे यूज करताय, रियूज केलेलं तेल, त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन होऊन त्याच्यामध्ये आपल्याला ते कार्सिनोजेनिक घटक तयार होतात. मग ते आपल्या हेल्थसाठी अपायकारक आहे. मग त्या अंतर्गत आम्ही ती कारवाई घेतलेली आहे. त्यामुळे त्यांचा लायसन्स जे आहे, त्यांचा परवाना तो तात्काळ आम्ही सस्पेंड केलेला आहे, निलंबित केलेला आहे आणि त्यांची पेढी बंद करण्यात आलेली आहे. सध्या उपहारगृह बंद आहे, तर ती कारवाई करण्यात उपहारगृह बंद आहे का सध्या? मग हो, सध्या उपहारगृह बंद आहे. बरेचशा असं संध्याकाळच्या वेळेमध्ये काही शहरामध्ये दोन भाग आहेत, त्या भागांमध्ये सर्रासपणे उघड्यावरती मास असेल किंवा ते बनवणं असेल पूर्ण सर्रासपणे त्या ठिकाणी जाते. मार्चच्या वगैरे सध्या पावसाळे दिवस असतात आणि त्यामुळे लोकांची दुर्गंधी करतो. यावरती ते कारवाई करणार. हो, त्यावर पण आमचं कारवाई नियोजित आहे पुढे. त्या अंतर्गत तुम्हाला पुढच्या पण जे कारवाई होतील त्याच्याबद्दल माहिती देण्यात येईल. तर या उपहारगृहामधल्या जे काही मिठाई असेल किंवा मग जिलेबी असेल, ते काही किती हजाराचं ते पकडले नाही, तिथं जप्त करायला ते रेडी टू सर्व ते राहतात. त्याच्यामुळे तिथं जप्तीचा प्रश्न येत नाही. पण आम्ही त्यांनी सॅम्पल घेतलेले आहे, ते लॅबला पाठवलेले आहे. लॅबला जे सॅम्पल जसे येतील रिपोर्ट त्यानुसार आपण पुढील कार्यवाही पण त्यांच्यावर घेणार आहोत. उद्याचा खूप मोठा दिवस आहे, आषाढी एकादशी, त्यामुळे बऱ्याचशा मंदिरांमध्ये पेढ्या मोठ्या प्रमाणात यावर तुम्ही कशी नजर असणार आहे? आमचे अधिकारी त्या ठिकाणी प्रेझेंट राहतात तिथे. आता जसं आषाढी एकादशी आहे, तिथं मंदिर आहे, त्या ठिकाणी तिथे जाऊन सॅम्पलिंग पण करतात. त्यानुसार आपण इन्स्पेक्शन करतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जर पाहिलं तर मग आठवडी बाजार म्हणतात. आठवडी बाजारामध्ये पेढ्या किंवा पदार्थ असतील यावरून सर्व काही विक्री त्यावरती हिंगोलीमध्ये मोठं कारवाई करण्यात आली. तशीच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कारवाई. हो, त्याच्यावर पण आमची नियोजित कारवाई ती पण होईल लवकरच.